गणना न करता लोकसभेच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करत उत्तर भारतामध्ये ही संख्या जास्त ताकदीनं वाढवत भारतीय राजकारणावर निरंकुश अशा प्रकारची बढत प्राप्त करण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाने फार नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केलेले आहे। लोकसभेच्या फ्लोअरवर आपण नक्की हरणार आहोत। 2/3 बहुमत आपल्याकडे नाही, त्यामुळे आपला पराजय होणार आहे हे माहीत असताना सुद्धा त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने डिलिमिटेशनचं बिल हे महिला बिलाबरोबर एकत्र सादर करत एक मोठी खेळी केलेली आहे। विरोधक जे आज आपल्याला जिंकलेले दिसतायत, भावी काळामध्ये महिलांमध्ये जात, महिलांवर कसा अन्याय झालेला आहे, महिला विधेयकाला विरोधकांनी कसा विरोध केलेला आहे हे अत्यंत ताकदीनं महिलांमध्ये सांगण्याची तयारी भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे ही खेळी उलटवण्याची नक्कीच शक्यता निर्माण झालेली आहे। अंगणवाडी ताईंना आम्ही कानोसा घेतला, वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांकडे कानोसा घेतला। भारतीय जनता पक्षाने सरकारच्या माध्यमातून या ताईंना ठिकठिकाणी महिला विधेयकाच्या बद्दल ठराव घेण्याच्या बद्दलचे प्रयत्न सुरू करायला लावलेले आहेत। त्यांना टास्क देण्यात आलेली आहे। भारतीय जनता पक्षाचे पूर्ण कार्यकर्ते महिलांवर कसा अन्याय झालेला आहे हे सांगण्यासाठी रणांगणात उतरलेले आहेत। खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं शाबूतपणाने सांगू शकेल अशी मीडिया, मेनस्ट्रीम मीडिया आणि त्याचबरोबर सोशल मीडियाची प्रचंड फौज भारतीय जनता पक्षाकडे आहे हे आता लपून राहिलेलं नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वेगळ्या प्रकारे प्रचार यंत्रणा संबंध देशभर कशी कार्य करते हे जाणकारांना माहीत आहे। ते अत्यंत ताकदीनं आणि शिस्तबद्ध रीतीनं दीर्घकाळ काम करत राहतात आणि त्यातून जे असाध्य आहे ते साध्य करण्याच्या दिशेनं ते नेटाने प्रयत्न करतात आणि त्यांना त्या दृष्टिकोनातून काही प्रमाणात यश मिळतं हे आपण पाहत आलेलो आहे। त्यामुळे आपण जरी जिंकलेलो असलो, सभागृहामध्ये त्यांचा पराजय झालेला असला तरी सुद्धा वास्तवामध्ये महिलांची दिशाभूल होणार नाही याच्यासाठी आपल्याला प्रचंड काम करावं लागेल। वास्तव काय होतं, डिलिमिटेशनला आपला विरोध आहे, महिला विधेयकाला आपला विरोध कधी नाही, हे जरी सत्य असलं तरी हे सत्य लोकांपर्यंत घेऊन जाणं, महिलांपर्यंत घेऊन जाणं हे अत्यंत चिकाटीचं काम आपल्याला करावं लागणार आहे। ते जर केलं नाही तर त्यांची सरशी होऊ शकते, आपला घात होऊ शकतो, लोकशाहीचा घात होऊ शकतो, संविधानाचा घात होऊ शकतो। ते व्हायचं नसेल तर आपल्याला विना थकता काम करावं लागणार आहे। महिलांचा गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न त्यांचे सुरू झालेले आहेत। महिला वर्गामध्ये वास्तव काय आहे हे सांगण्यासाठी पूर्ण जीवाचं रान येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना करावं लागणार आहे। आपण ते करूया, विश्रांती न घेता जनतेमध्ये जाऊया। धन्यवाद। इन्क्लाब जिंदाबाद।